मराठी प्रेरणादायी कथा चाणक्यनीती सिंह कोल्हा आणि तरुण राजकुमार. खूप वर्षापूर्वी मगध राज्यात एक तरुण राजकुमार राहत होता. त्याचे नाव आदित्य होते. तो शूर होता, पण त्याला आपल्या ताकदीचा खूप गर्व होता. त्याला वाटायचे की तलवारीच्या जोरावर कोणतीही लढाई जिंकता येते. राजाने त्याला शिक्षणासाठी आचार्य चाणक्याकडे पाठवले. आदित्य रोज युद्धकला शिकत होता. एका दिवशी त्याने चाणक्यांना विचारले, गुरुदेव, जगात सर्वात मोठी ताकद कोणती? चाणक्य हसले आणि म्हणाले, योग्य वेळ आल्यावर मी तुला उत्तर देईल. दुसऱ्या दिवशी पहाटे चाणक्य आदित्यला जंगलात घेऊन गेले. जंगलात त्यांनी एक सिंह पाहिला. सिंह अतिशय शक्तिशाली होता. त्याच्यासमोर सर्व प्राणी घाबरत होते. थोड्याच वेळात एक लहानसा कोल्हा तिथे आला. त्याने सिंहाशी लढाई केली नाही. तो शांतपणे दुसऱ्या वाटेने निघून गेला. चाणक्य म्हणाले, राजकुमार, कोल्हा भित्रा आहे का? आदित्य म्हणाला, नाही गुरुदेव, त्याने विनाकारण संकट टाळले. चाणक्य म्हणाले, हीच पहिली नीती आहे. प्रत्येक लढाई लढायची नसते. योग्य वेळी मागे हटणे हा पराभव नसतो, तर बुद्धीचा विजय असतो. ते दोघे पुढे चालत राहिले. एका झाडाखाली काही मुंग्या एका छोट्या दाण्याला उचलून नेत होत्या. प्रत्येक मुंगी लहान होती, पण सर्वांनी मिळून मोठे काम केले. चाणक्य म्हणाले, दुसरी नीती लक्षात ठेव. एकता ही ताकदीपेक्षा मोठी असते. आदित्य विचारात पडला. काही दिवसांनी राज्यावर शत्रूंनी हल्ला केला. आदित्यने तलवार घेऊन युद्ध करण्याची तयारी केली. परत त्याला चाणक्याचे शब्द आठवले. त्याने प्रथम गुप्तहेर पाठवले. शत्रूची संख्या, त्याचे अन्नसाठे, त्याचे मार्ग आणि कमकुवत बाजू शोधून काढल्या. त्यानंतर त्याने सैन्याचे छोटे गट केले. रात्रीच्या अंधारात सैनिकांनी शत्रूचा अन्नसाठा बंद केला. पाण्याचे मार्ग रोखले. शत्रू थकला, त्याची शक्ती कमी झाली. दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झाले. यावेळी कमी सैन्य असूनही आदित्यने मोठा विजय मिळवला. राजा खूप आनंदी झाला. त्याने विचारले, इतक्या मोठ्या सैन्याला तू कसा हरवलंस? आदित्य म्हणाला, तलवारीने नाही महाराज, तर गुरुदेवाच्या बुद्धीने. दरबारात सर्वांनी चाणक्यांचे कौतुक केले. चाणक्य म्हणाले, शक्ती महत्त्वाची आहे, पण बुद्धीशिवाय ती अंध असते. तो विचार करून पाऊल टाकतो तोच खरा विजेता ठरतो. त्या दिवसानंतर आदित्य कधीही गर्व करू लागला नाही. तो प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी विचार करू लागला. तो
सैनिकाचे मत ऐकू लागला. गरीब श्रीमंत, लहान मोठे सर्वांना समान आदर देऊ लागला. काही वर्षांनी मगध राजा झाला. त्याच्या राज्यात न्याय, शांती आणि समृद्धी नांदू लागली. लोक म्हणू लागले, ज्याला चाणक्यासारखा गुरु मिळतो त्याचा पराभव कोणी करू शकत नाही. कथेचा बोध: बुद्धी ही ताकदीपेक्षा श्रेष्ठ असते. प्रत्येक लढाई लढायची नसते. योग्य नियोजन म्हणजे अर्धा विजय. एकता मोठी शक्ती असते. अहंकार सोडा, ज्ञान स्वीकारा, निर्णय नेहमी शांत मनाने घ्या. आचार्य चाणक्य म्हणतात, शक्तीपेक्षा बुद्धीचा उपयोग करणारा मनुष्य खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. मित्रांनो, या कथेतून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश: बुद्धी, संयम आणि योग्य नियोजन यामुळे खरा विजय मिळतो. अहंकार माणसाला खाली आणतो, पण नम्रता आणि ज्ञान त्याला उंचीवर घेऊन जाते. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या प्रेरणादायी कथेसह.